हे आश्चर्य आहे की असं धाडस त्या माणसाचं होऊ शकतं. नामदेवराव ढसाळ कोण? ही कॉन्ट्रोवर्सी मागे काही दिवसापूर्वी झाल्यावर आज परत त्यांच्या कुटुंबियांना असं जर विचारलं गेलं असेल तर नक्की त्याला एक 4-6 महिने तुरुंगात ठेवलं पाहिजे. कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रात आता अस्तित्वात नाही अशी खात्री वाटावी अशा अनेक घटना महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात घडत आहेत की काही लोक एकत्र येतात आणि कुणालाही मारून टाकतात अशी परिस्थिती आहे. काल परवा जालन्यात झाली, औरंगाबादमध्ये झालेली घटना ही धक्कादायक आहे. अशा घटना महाराष्ट्रात कधी होत नव्हत्या. आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. अहवालाचं जर आपण बघितलं तर त्यामध्ये राज्य सरकारने काही योजनांवरती पैसा खर्च केला आणि आता राज्य सरकारवरती आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. कर्जावरती काही योजना चालणार आहे अशा परिस्थिती. आपल्यासोबत जयंत पाटील सर आहे. सर, तुम्ही देखील राज्य चालवलेले आहे, मंत्रिमंडळात होता. अशी परिस्थिती आतापर्यंत कधी पाहायला मिळाली होती? हे सरकारच्या कमिटमेंट्स मोठ्या आहेत आणि त्या सरकारच्या कमिटमेंट्स त्यांनी पाळल्या पाहिजेत. जेवढ्या आश्वासनं महाराष्ट्रातल्या जनतेला निवडून येताना दिल्या तर ते पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे. आणि फार मोठं संकट आहे असं मला वाटत नाही, त्यातनं मार्ग निघेल. सर, खरं तर उद्योगधंदे महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात आल्याचा गवगावा गेल्या सरकारमध्ये म्हणजे शिंदे सरकारने पण केला होता. आज तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी की यादीच वाचून दाखवली. पण तसं जर विचार केला तर खरोखर उद्योगधंदे महाराष्ट्रात आहे का? कारण की उद्योगधंद्यांच्या नावाखाली राजकारण मोठ्या प्रमाणात सरकारकडनं केलं जात आहे. हे आता वस्तुस्थिती आहे का? सभागृहात मुख्यमंत्र्यांनी यादी वाचून दाखवली म्हटल्यावर त्याच्यावर आज विश्वास ठेवणं क्रमप्राप्त आहे. ती खोटी यादी आहे असं म्हणणं योग्य नाही. त्यांनी जे गुंतवणूक येणार आहे सांगितलंय, त्यांची स्थळं, जागा, त्यांच्या हे प्रोग्रेस हा दर अधिवेशनात त्यांनी पटलावर ठेवत गेलं पाहिजे. म्हणजे लोकांची खात्री येईल की हे खरंच गुंतवणूक येणार आहे आणि रोजगार निर्मिती होणार आहे. आपल्यासमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते रोजगार निर्मितीचं आहे. आज आर्थिक अहवाल, पाहणी अहवाल जो आला आहे त्याच्यात 1.3% इंडस्ट्री सेक्टर खाली घसरले, सर्व्हिस सेक्टर 0.5%ने खाली घसरलं आहे. म्हणजे रोजगाराची संधी महाराष्ट्रात कमी झाली असा त्याचा अर्थ होतो. त्यातून मुख्यमंत्री जर सांगत असतील की या सगळ्या गोष्टी होणार आहेत तर आनंद आहे, त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण त्या लवकर वस्तुस्थिती म्हणजे रियालिटीमध्ये आल्या पाहिजेत. महायुती सरकार आल्यापासून राज्यामध्ये महिलांवरती अत्याचार वाढलेले आहे. विरोधकांना विरोधकच ठेवला नाही, विरोधी पक्षनेता बनणार असं आम्ही आमदारच मिळू दिले नाही. मात्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा ढासळा याला तर म्हणजे आता जनता पण बोलायला लागली यावरती. तर एक विरोधी पक्षनेते, विरोधी महाविकासाठी तुम्ही आता आवाज उठवताय, कसं पाहता या सरकारच्या या कायदा सुव्यवस्थेचे घेतलेल्या निर्णयासंदर्भात? कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रात आता अस्तित्वात नाही अशी खात्री वाटावी अशा अनेक घटना महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात घडत आहेत. आणि लोकांना प्रचंड धक्का बसलाय की काही लोक एकत्र येतात आणि कुणालाही मारून टाकतात अशी परिस्थिती आहे. काल परवा जालन्यात झाली, औरंगाबादमध्ये झालेली घटना ही धक्कादायक आहे. अशा घटना महाराष्ट्रात कधी होत नव्हत्या. समाजातच व्हायलन्स तयार झाला आहे आणि तो कसा झाला आहे? सगळी शांतता, सगळ्यांना, सगळ्या जाती धर्मांनी एकमेकाचा द्वेष करणं बंद केलं पाहिजे, काही मर्यादा सांभाळल्या पाहिजेत आणि त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. विरोधी पक्ष त्याला मदत करेल. नामदेवराव ढसाळांवरती एक चित्रपट येत होतो. त्या चित्रपटासंदर्भात अनेक गोंधळ निर्माण झाला आणि आज त्यांचे कुटुंब सेन्सॉर बोर्डच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले. मात्र त्यांनी म्हटलं अशा प्रकारे आदिवासी किंवा अशा प्रकारचे लोक चित्रपट कसे काढू शकतात, अशा प्रकारचा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. हे आश्चर्य आहे की असं धाडस त्या माणसाचं होऊ शकतं. नामदेवराव ढसाळ कोण? ही कॉन्ट्रोवर्सी मागे काही दिवसापूर्वी झाल्यावर आज परत त्यांच्या कुटुंबियांना असं जर विचारलं गेलं असेल तर नक्की त्याला एक 4-6 महिने तुरुंगात ठेवलं पाहिजे. नामदेवराव ढसाळांचं साहित्य त्याला वाचायला दिलं पाहिजे आणि त्याला कळेल नामदेवराव ढसाळांचं दलित साहित्यात आणि दलित चळवळीत किती मोठं योगदान होतं. धन्यवाद सर. निश्चितच जो आर्थिक पाहणी अहवाल सादर केलेला आहे तो निश्चितच राज्य सरकारला कुठेतरी कर्जाच्या दिशेने घेऊन जाणार म्हणता येईल. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.